कोमल बारवे, इयत्ता 9वी अ. आज मी तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्यात स्वतः काट्यांवर चालली पण तिच्या लेकरांना तिने फुलं दिली. ती व्यक्ती म्हणजे सिंधुताई सपकाळ. संघर्षाची कथा जिच्या जीवनाची गाथा बनली. गरिबानात लेकरांची तिनेच व्यथा जाणली. समाजसेवेचा अनोखा ध्यास रुजला होता मनी जिचा. संकटात ती असतं तेव्हा सोबत नव्हतं कुणी तिच्या. हरली नाही कधीच मनाने, खडतर प्रवास पार केला. आज त्याच माऊलीचा प्राण क्षितिजा पार केला. तू जरी गेलीस माई लेकरांना तुझं सोडून, ठेवलेस मागे कर्तृत्व तुझे, राहील सदैव आठवण बनून. ती व्यक्ती म्हणजे सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ यांचं आयुष्य पूर्णपणे खडतर प्रवास एका वेगळ्या वळणावर होतं. त्यांचं पूर्ण आयुष्य हे संघर्ष, कष्ट, परिश्रम आणि निस्वार्थ सेवेचं जिवंत उदाहरण होतं. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पिंपळस या छोट्याशा गावात झाला. सिंधुताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी झाला. सिंधुताईंचं खरं नाव होतं छिंडीताई मस्के. सिंधुताईंच्या वडिलांचं नाव होतं अभिमानजी मस्के. लहानपण गरिबीत गेलं, पण शिक्षणाची खूप आवड होती. शिक्षणही घेता आलं नाही, कारण होतं त्यांची आई. शिक्षण घ्यायचं त्यांना वाटत होतं की घ्यावं, पण नाही घेता आलं. पण 3रीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं, तेही म्हैस वळून. शिक्षण हे प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे, पण त्यांच्यासाठी तो तेव्हा मूलभूत हक्क नव्हता. जेव्हा त्यांना शाळेत जायचा टाईम व्हायचा तेव्हा त्यांची आई त्यांना म्हैस वळायला पाठवायची. जेव्हा तीच म्हैस दुसऱ्याच्या शेतात जायची तेव्हा शेतकरी त्यांच्या कानाखाली मारायचा आणि शाळेत जायला उशीर व्हायचा तेव्हा गुरुजी मारायचे. अगदी मडक्यांच्या खापरांवरती आई लिहून या स्त्रीने शिक्षणाची सुरुवात केली. बालपण आणि संघर्षातील तरुणपणातील एक कठीण प्रसंग असा की सिंधुताई सपकाळ यांना 20व्या वर्षी गर्भधारणा झाली 9व्या महिन्याची. त्यांचं लग्न हे 10व्या वर्षीची, वयाच्या 10व्या वर्षी त्यांच्यापेक्षा मोठे असणारे श्रीहरी सपकाळ, अक्षरशः वयाने 26 वर्ष मोठे असणारे श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांनी इवलुशा वयात त्यांचा संसार थाटला. 20 वर्षाचे असताना 9व्या महिन्याची गर्भधारणा झाली. तेव्हाच त्यांच्या पतीने त्यांना मारून मारून गोठ्यात टाकून दिलं. त्या स्त्रीला गोठ्यात टाकून दिलं. तिच्यापाशी कोणीच नव्हतं. सगळ्या गायांना मोकळं सोडलं. विचार करा, तिथे कोणीच नव्हतं. जगातली पहिली स्त्री जिने स्वतःचं बाळंतपण स्वतः केलं. आणि एक गाय होती, त्याच क्षणी एक गाय होती जी सगळ्या गायांना बाजूला काढत होती आणि स्वतः तिथे उभी होती. सगळ्यांना बाजूला काढलं. मला सांगा, जी माणुसकी तुमच्यात आणि माझ्यात नाही, ती माणुसकी त्या गाईला कोणी शिकवली? तेव्हाच त्या क्षणी ममता नावाच्या एका गोंडस मुलीला सिंधुताई सपकाळ यांनी जन्म दिला. जन्म दिल्यानंतर आईने घरात घेतलं नाही, कोणीच घरात घेत नव्हतं. जन्म दिल्यानंतर त्यांनी अक्षरशः बाळाचं आणि त्यांचं नाळ हे 16 दगडे मारून कापलं. सिंधुताई सपकाळ या कठीण प्रसंगातून एकट्या गेल्यानंतर कोणी घरात घेत नव्हतं. मग त्यांनी ठरवलं की मी रेल्वे स्टेशनवर भीक मागणार. जेव्हा गायीने हे सगळं त्यांना मदत केली तेव्हा गायीला वचन दिलं की गाय असूनही माझी माय झालीस, मी इतरांची माय होऊन दाखवेन. सिंधुताईंनी रेल्वे स्टेशनवर भीक मागितली, कधी देवारात भिका मागितल्या, कधी रस्त्यावरती भिका मागितल्या, एवढ्याशा बाळाला घेऊन भिका मागितल्या. 3 वर्षाचं बाळ झालं होतं. त्याच क्षणी सिंधुताईंनी स्वतःला संपवण्याचा 3 वेळा विचार केलेला. तेव्हा 3 वेळा प्रयत्न केला. 3रा प्रयत्न असा होता की रात्रीच्या त्या निघालेल्या स्मशानात होत्या. स्मशानात राहणारी एकटी स्त्री, आज लोक स्मशानात जायला घाबरतात, ती स्त्री एकटी राहिली. छोट्या छोट्या भाकऱ्या थापल्या, त्या चितेवरती, त्या आगेवरती, त्या मडक्यातील पाणी स्वतः पिलं, त्या बाळाला दिलं आणि ती छोटी भाकर घेऊन त्या निघाल्या. तेवढ्यात एका माणसाचा आवाज येऊ लागला की मला कोणी नाही रे, मी मरणार आहे, आता मी माझं जीवन संपवणार आहे. तेवढ्यात सिंधुताई सपकाळ त्यांच्या जवळ गेल्या. त्यांना सांगितलं की बाबा जाऊ नका, असं माझ्याकडे भाकर आहे ती घ्या, माझ्याकडे पाणी आहे ते प्या. पाणी दिलं, भाकर दिली. बाबांना काही झालं नाही. बाबांनी आशीर्वाद दिला, अन्नदाता सुखी भव. आशीर्वाद दिल्याच्या नंतर सिंधुताईंनी तेवढ्यातच विचार केला, चुकते सिंधुताई सपकाळ, एका मरणाऱ्याला भुकेलेला तू अन्न दिलंस, पण स्वतः जीव संपवायला चालली आहेस. आज लाखो लेकरं उपाशी असतील, आज लाखो जण या प्रसंगातून जात असतील, नको त्या वयात नको त्या घटना सहन करत असतील. तू सहन केलंस, पण इतरांना सहन करून देऊ नकोस.
त्याच क्षणी सिंधुताई सपकाळ यांनी स्वतःच्या 3 वर्षाच्या बाळाला दगडूशेठ हलवाईच्या श्रीमंत व्यक्तीकडे दत्तक दिलं. तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या मुलीला सांभाळा, मी इतरांची आई व्हायला जाते, तुम्ही तिचं संगोपन करा, मी लाखोंची आई व्हायला जाते. आई व्हायला गेल्यानंतर सिंधुताई सपकाळ यांनी हळूहळू प्रगती केली. प्रगती अशी की सिंधुताईंनी गल्लीबोळात पडलेली लहान लहान लेकरं, आई वडिलांनी सोडलेली लेकरं, कुणी कचरा कुंडीत पडलेलं, कुणी समुद्राच्या किनारे पडलेलं, त्या सगळ्यांना घेऊन त्यांनी त्यांचं पुन्हा आयुष्य घडवण्याचा विचार केला. एक मोठी परात, त्याच परातीत 20 जण जेवण करायचे. एकाच तांब्यात, एकाच पेल्यात 20 जण जेवण करायची, 20 जण एका पेल्यात प्यायचे. याच्यानंतर हळूहळू संस्था घडत गेल्या. हळूहळू सिंधुताईंनी त्यांचं भविष्य असं त्यांचं नाही तर त्यांच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल केलं. सिंधुताईंनी भाषण दिल्यावर त्यांना राशन भेटायचं. आज स्त्री स्वतःच्या मुलाला सोडून लांब राहू शकत नाही, पण या व्यक्तीने स्वतःच्या 3 वर्षाच्या मुलीला आपल्यापासून लांब ठेवलं. का तर तिच्यातलं मातृत्व कमी होईल, तिच्यातली आई मरेल. नंतरला जेव्हा सिंधुताईंनी त्यांच्या संस्था घडवल्या, आज त्याच संस्थेतून हजारो लेकरं स्वतःच्या पायावर उभी आहेत. आज कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी शिक्षक आहे. कचऱ्या कुंडीत पडलेली मुलगी जिचं मांजरीने बोट चावलं, ती मुलगी आज शिक्षिका आहे. ज्या मुलाला आई वडिलांनी सोडून दिलं, कुटुंबाने नाकारलं, तो मुलगा आज PhD करतोय मातृत्वावर. जो मुलगा किनाऱ्यापाशी, समुद्राच्या किनाऱ्यापाशी पडलेला, तो आज सैन्यातील अधिकारी आहे. हे सगळं झालं ते सिंधुताई सपकाळमुळे. एक अशी घटना की सिंधुताई सपकाळ अत्यंत आजारी होत्या. तेव्हा असं झालं की एक लेकरू आलं. मी सांगितलं की भाषण दिल्यावर त्यांना राशन भेटायचं. एक लेकरू आल्याच्या नंतर ते बोललं की माय ग, दूध पिऊन घे, मी दूध आणलंय तुझ्यासाठी. त्यांनी सांगितलं की तुला भूक लागली असेल ना, पण माझ्याकडे काहीच नाहीये तुला द्यायला. तेव्हा ते बाळ बोललं की माझी भूक मेली, आता आम्ही उद्या जेवतो, तू आधी बरी हो आमच्यासाठी, तुझं आरोग्य नीट ठेव, तू छान राहा. त्याच्यानंतर म्हणजे एवढा चांगला बॉन्ड त्या सिंधुताई सपकाळ आणि त्यांच्या मुलांमध्ये होतं. सिंधुताई सपकाळ अत्यंत म्हणजे विचारही करू शकत नाही, अत्यंत वाईट परिस्थितीतून गेलेली व्यक्ती आहे ही. सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यातून बरंच काही शिकायला भेटतं. ते म्हणजे आपल्याकडे किती आहे हे महत्त्वाचं नाही, तर आपण इतरांना किती देतो हे महत्त्वाचं आहे. आपण स्वतःसाठी नक्की व्हा, नक्की मोठे व्हा, नक्की जगा, पण इतरांच्या जखमेवर फुंकर घालायला विसरू नका. माणसं मोठी ती होतात जी माणसाला माणूस बनवून माणसासाठी जगायला शिकवतात. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वतःसाठी सगळं करा, पण इतरांच्या दुःखात सामील व्हायला विसरू नका, इतरांसाठी काही करायला विसरू नका. कारण तुमच्याकडे जे आहे ते महत्त्वाचं नाही, तर तुम्ही इतरांना किती देता हे महत्त्वाचं आहे. सिंधुताई सपकाळ, तुम्ही विचार करा, जी व्यक्ती जिच्याकडे काही नव्हतं, जिला आईने घरात आणण्यासाठी नाकारलं, जिला कोणीच घरात घेतलं नाही, जिने रेल्वे स्टेशनवर भीक मागितली, जिला नवऱ्याने मारलं, पोटावर लाथा दिल्या, कानाखाली मारलं, जिचं शिक्षण 3री झालं, आज ती व्यक्ती, आज त्या सिंधुताई सपकाळ 750 पुरस्कारांची मानकरीण, 250 गायांची माय, 282 जावई, 48 सुना, 1050हून अधिक लेकरं आहेत त्यांची, 4 राष्ट्रपती पुरस्कृत सिंधुताई सपकाळ, फॉरेन रिटर्न 9वारी सिंधुताई सपकाळ. किती मोठं नाव आहे हे. सिंधुताई सपकाळ नेहमी म्हणतात की देवा आम्हाला हसायला शिकव, परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पाडू देऊ नकोस. अजून एक वाक्य, ते म्हणजे फुलांच्या पायघड्यांवरून चालताना काटे टोचले तर सहन करायला शिका बाळांनो. फुलांच्या पायघड्यांवरून चालताना काटे टोचले तर सहन करायला शिका बाळांनो, कारण काट्यांना फक्त टोचणं माहीत असतं, वेदना कळत नसतात. तुम्ही तुमचे पाय इतके घट्ट करा की एक दिवस काटे तुम्हाला म्हटले पाहिजे, आइए वेलकम, सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो. सिंधुताई सपकाळ यांनी स्वतःच्याच लेकरांना नव्हे, तर ज्यांनी त्यांच्यावरती एवढं सगळं जे अत्याचार करणारी ती व्यक्ती म्हणजे श्रीहरी सपकाळ यांनाही स्वतःच्या आश्रमात आणलं. पण स्वतःचे पती म्हणून नाही, तर स्वतःचं नवीन बाळ म्हणून आणलं. त्या बाळाला त्यांनी स्वतःकडे ठेवलं, पण त्या त्याच्या आई झाल्या. सिंधुताई सपकाळ यांनी बऱ्याच लेकरांना सांभाळलं, बऱ्याच मुलांची भविष्य उज्ज्वल केली. पण जाता जाता एकच सांगते की तू जरी असतीस माई या धर्तीवर अजून या धर्तीवर, तर अनाथांच्या आणि गरिबांच्या डोळ्यात पाणी आले नसते भरभर. तू जरी असतीस माई या धर्तीवर अजून, तर अनाथांच्या आणि गरिबांच्या डोळ्यात पाणी आले नसते भरभर.
आईच्या मायेची ऊब सर्वांना लाभली असती. आईच्या मायेची ऊब सर्वांना लाभली असती आणि आई हा शब्द प्रत्येक ओठांवर जपला गेला असता. आणि आई हा शब्द प्रत्येक ओठांवर जपला गेला असता.